मला मित्र माना किंवा नका मानू, मी दोस्त मानलंय तुम्हाला. तुमच्याच भाषेत समजावून सांगा, ह्या पुढे ना माझ्या आजूबाजूलाही फिरकायचं नाही. हे बघ, मी दोस्ती ना अंकुशरावच्या घरात काम करणाऱ्या पोरीची केलती, त्यामुळे आपल्यात कधीच दोस्ती नव्हती, नसणार आणि आयुष्यात बी कधी आपली दोस्ती होणार नाही. तुला खरं सांगू का, तू कोणाशी दोस्ती करण्याच्या आणि कोणाची दोस्त होण्याच्या लायकीचीच नाहीस. वीरू, माझ्यासाठी तुझी दोस्ती लय महत्वाची होती, हाय आणि राहणार. माझ्या आईनंतर ना तूच होतास, ज्याच्याशी मला सगळं काही मन मोकळेपणानं बोला वाटायचं. आता तुला माझ्याशी बोलायचं नाही, माझ्याशी बोलायला माझी आई नाही. तूच आता म्हणलास ना की एकदा दोस्ती केली की सोडायची नसती म्हणून, मग तू का सोडलीस? दोस्ती केली होती ना माझ्याशी. इरू, काय झालं रे बाळा? काय नाही. अरे मग झोपायचं सोडून ही कशाला वाजवीत बसलायस? असंच झोप येत नव्हती म्हणून. अरे मी तुझी आय आहे, नगा असं माझ्यापासून काय बी लपू, मला समज कळतंय. अरे तू एवढासा होतास ना तेव्हापासून बघते. अरे मी एक तर लय खुश असल्यावर तू ही वाजवतोस, नाही तर दुखात असल्यावर. काय झालेलं लेकरा सांग मला. अरे तुझं कुणाशी भांडण झालंय का कांचन तुला काय बोलली? हे बघ, ती काय बोलली असेल ना तरी तू ध्यान देऊ नको तिच्या बोलण्याकडे. नाही आई, काकी काय नाही बोलली. मग लेकरा कार तुझा चेहरा असा पडला? तुझं मन कुणी दुखावलंय का? तुला त्रास होईल असं कुणी बोललंय का? बाहेर लय थंडी आहे, जा तू झोप, उगाच आजारी पडशील. आणि तसं बी मला आता झोप येत्या, मी झोपतो. बापासारखाच आहेस. अरे जगाचं दुःख हलकं करायचं असेल पर स्वतःला झालेला त्रास कधी कोणाला दाखवून देणार नाहीस. मी नाही तुला काही विचारणार, पर एवढं सांगेन पोरा, स्वतःला लय त्रास करून घेऊ नकस. झोपती मी, तू बी झोप, लय रात झाली. त्या पोरीनं मला आणि माझ्या घरच्यांना एवढा ताप दिलाय तरी तिचा विचार डोक्यातनं जाईना. पण आज जे झालं ना त्यानंतर तिचं तोंड बी दाखवणार नाही ती. दीपे, जेवलीस का तू?
बदल डोक्याचीस का तू? हा, अक्कल नाही का तुला? 1000 वेळा सांगितलंय मी तुला, आमच्या घरात पाय टाकायचं नाही. तुला कशा यायचं का तू? चल निघ बाहेर तिथनं. मग काय हातावर चालत येऊ होय? हे बघ, हातावर काय सरपट जरी आलं ना, या घरात यायचं नाही तू. चल निघ बाहेर. माझं इथं काम आहे म्हणल्यावर मी तर येणारच ना. कसलं काम करतो ते इथं? बाहेर निघ म्हटलं तुला. नाही जाणार. निघ बाहेर. बस झाली तुझी नाटकं. सारखं आपली यायचं घरात काहीतरी कुठं नाही करायचं. कामवली बनून ना माझ्या भावनांशी खेळेस. खोटं बोललेस माझ्याशी. ही असाच माझा विश्वास म्हणून पाडलास मला तू. धोकेबाजच तू. चल निघ बाहेर. मला तर तू तोंडी बघायचं नसतं. चल. अरे वीरू तू. अरे वीरू, काय झालं रे? हिला का बाहेर काढतोयस घराच्या? का काढतोय म्हणजे? तुझी लायकी तरी आहे का आपल्या घरात काम करायची? अरे दीपीनं काय केलंय? दीपी आहे का ती? दीपी बद्दल बोलतोय मी. अरे मग कोण आहे ती? मामा अहो डोळा फुटला तुमचं, ऑपरेशन करून घ्या. दीपी नाही ती. अरे नीट बघ. अहो नीट बघा तुम्ही. दीपी आहे ती. दीपे, तू काय करतेस इथं? तुम्हीच घेऊन आला मला भांडी घासता. या घरासाठी राब राबती. पण वीरू भैया, तुम्ही असं करायला असं कधीच वाटलं नव्हतं. अगो काय झालं ती? काय नाही, माझी लायकी नाही म्हणलं तुम्ही. नाही तुझी लायकी. तुमच्या भावनाशी काय खेळावं? सॉरी. म्हणजे अगं जरा गोळ झाला. मला तुला नव्हतं घराबाहेर काढायचं. मला वाटलं ती ही काय वाटलं? ती काय नाही. दर तू भांडी घास. हा, काकी ओरडल नाही तर. मामा डोळे बरे आहेत तुमचे. काय मामा, काय वाटलं सगळं वीरू भैयाला? जा भांडी घास. कौतुकच नाही हो कोणाला. अरे वीरू, जरा हे जळण उचलून दे की. तू अगं काय सटकलेस का जरा तू? हा, तुला किती वेळा सांगितलं का माझ्या समोर यायचं नाही म्हणून? तरी काय छळतेस मला तू असं? होय ग. हा, तुला साधी जळण उचलं नाही, जीव कशाला पाळलायस तू? हा, आणि जरा बंद कर तुझी नाटकं करणं. तू आपलं दाखवायचं घरातलं काम करते, हे करते, ती करते. ए वीरू, असा का बरोबर करतोय? काय झालंय तुला? तुम्ही आजी, मला वाटलं ती काय चाललंय. काय चाललंय? माझं मलाच कळलं ना काय चाललंय. कुणी मारला रे? बॉल कुणी मारला? हा, मी मारला. चल बॉल दे इकडं. तुझी हिम्मत. बॉल पाहिजे तुला? हा, बॉल पाहिजे तुला? तुला तर बॉलच देतो. वीरू भैया कष्ट करत बॉल मारला, माझ्या पायाला लागला की. ए यार बाब्या, तू येस होय? अरे सॉरी. मला वाटलं ती. तुला काय वाटलं? काय नाही. ए खेळा रे खेळा. बाब्या सॉरी बरं का बाब्या. अरे यार. ए बाई, जा ना तुझ्या वाटणं. का आपली मध्ये येतेस माझ्या? हा, सरक जाऊ दे. हे बघ, तुला आधीच सांगतोय, सकाळ धरून लय डोकं फिरलंय माझं. मला जाऊ दे गपचूप. सरक. देवा पांडुरंगा, ही पोरी ऐकतच नाही राव. काय करू या पोरीचं? हे बाई, बंद कर तुझा त्रास देणं मला आता. वीरू भैया, काय झालं तुला? कोणाशी बोलतोय? अरे कुणाशी म्हणजे? इथे म्हशीशी. मस अरे म्हशी. मला वाटलं ती काय वाटलं? ती काय नाही वाटलं. कॉकटेलच्या पोरीचं मला भासका व्हायला लागलेत. वीरू, त्या पोरीचा विषय आता कायमसाठी एंड झाला, ही ध्यानात घे. दी एंड. हे तू थांब. पिवताय ना नाश्ता मी वाढणार आहे आज. सारखं काय तुमचं गटूड आहे वे? मी वाढणार आहे आज पिवताना. अजिबात ना, मीच वाढणार आहे. मी वाढणार म्हणलं इकडे ना. मी वाढणार आहे. मी वाढणार. बरं वाढ तू, पण पिवतायला जर राग आला तर तुझं काहीच खरं नाही बघ. माझं नाही, तुमचंच काय खरं नाही.
मी तर पिऊताईंची लाडकी आहे ना. पिवताय पिवताय तुमचं काय बिनसलंय का? नाही काही नाही. लगन छान मला. हा माने, सगळी तयारी तिथली झाली? सगळं झालं. काही कमी पडता कामा नये. मॅडम हे बघा, विरोधकांना कात्रीत पकडण्याची हीच मोठी संधी आहे. एका बाजूने साहेबांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. आता तुम्ही बी आंदोलनात पुढाकार घेतला की विरोधकांची दोन्ही बाजूनी कोंडी होईल. एकदा काही आंदोलन सक्सेसफुल झालं की मग बघा, समजा तालुक्यात फक्त तुमचंच नाव होईल. हीच वेळ आहे जग्गूदादाला संधी द्यायची. त्यानं जर का हे आंदोलन सांभाळलं तर डॅडी आणि जग्गूदादामध्ये समेट तरी होईल, आणि त्यासाठी मी माघार घ्यायलाच पाहिजे. डॅडी, मी आंदोलनाची जबाबदारी नाही घेऊ शकत आणि ह्यात सहभागी बी नाही होऊ शकत. सहभागी नाही होऊ शकत म्हणजे? काल तर आंदोलन यशस्वी करायच्या गोष्टी करत होता ना तुम्ही. ते काय नाही, आम्ही समधी तयारी केली आहे. या आंदोलनात सगळ्यात पुढे तुम्हाला उभं राहायचंय आणि हे ठरलेलं आहे. मग माझं बी ठरलं डॅडी, मला नाही पडायचं आहे सगळ्यात. हे ठरवायचा अधिकार तुम्हाला नाही. आम्ही जेवढं सांगतोय तेवढंच करायचं. साहेब जरा धीराना. हे बघा पिऊ मॅडम, तुम्हाला लय काय करायची गरज नाही. तुम्ही फक्त बाजार समितीच्या आंदोलनात सहभागी व्हायचं. बाकीचं सगळं प्लॅनिंग झालेलं आहे. सोमनाथ काका, अहो तुमचं सगळं प्लॅनिंग झालंय, माझी काहीच तयारी नाही. आता तुम्हाला कसली तयारी करायची अजून? डॅडी, शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा विषय हा लय नाजूक आहे. त्यांना बाजार भाव मिळावा, त्यांच्या सगळ्या समस्या दूर व्हाव्या असं मला बी लय वाटतं. पण त्या कशा दूर करायच्या ह्याचं उत्तर नाहीये माझ्याकडे. राजकारणातलं घराणं आहे आपलं. तुम्हाला समज यावं असा काही नियम नाही. तुम्ही फक्त मोरो उभा राहा, बाकी सगळं ऑटोमॅटिक होईल. जिला येत नाही तिच्या मागे लागायचं, आणि जे सगळं न सांगता करायला तयार आहे त्याला म्हणायचं तुला जमणार नाही. वाह, चांगलं राजकारण आहे या घराचं. डॅडी बरोबर बोलतोय जग्गूदादा. मी शेतकऱ्यांशी भेटल्यावर मला कळलं की त्यांच्या अडचणी ह्या लय मोठ्या आहेत आणि माझ्याच्यानं तर नाही सोडवल्या जाणार. पण राजकारणात अडचणी सोडवायच्या नसतात, तर लोकांच्या अडचणीतच राजकारण करायचं असतं. हीच नाही जमणार आहे मला डॅडी. मी नाही सहभागी होऊ शकत. साहेब आता ऐनवेळी हे सगळं मॅनेज कोण करणार? कोणाला तरी पुढाकार घ्यावाच लागेल, नाहीतर आपलं हे आंदोलनाचं शस्त्र फेल जाईल. जग्गूदादा आहे की तो करेल सगळं व्यवस्थित मॅनेज. डॅडी, त्याच्याकडे माझ्यापेक्षा बी लय जास्त कॅलिबर आहे. त्याला शेतकऱ्याच्या प्रश्नांची जाण बी आहे आणि ह्या आंदोलनाचं भान बी. आंदोलन यशस्वी करायला अनुभव लागतो, असं मनात आलं म्हणून कुणावर बी जबाबदारी नाही सोपवता येत. माझ्यावर सोपवत होताच की तुम्ही. मला कसला आला होता अनुभव? जग्गूदादाकडे नक्कीच माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे, आणि त्याही पेक्षा जास्त राजकारणात काहीतरी करून दाखवायची आग आहे त्याच्यात. तुम्ही त्याला फक्त जाळ पुरवा, तो ह्या आंदोलनाला लय मोठ्या लेवलवर नेऊन पेटवेल. माझा पूर्ण विश्वास आहे डॅडी. जग्गूदादा हे आंदोलन यशस्वी करूनच राहील. माने सांगत आहेस नी, लागा कामाला म्हणावं. आता माने, त्यांना सांगा आम्ही कधीच कामाला सुरुवात केली म्हणा. आधी पडद्या मागून काम करत होतो, आता फ्रंटला येऊन. आता हे आंदोलन सक्सेसफुल झाल्याशिवाय
आम्ही काय बसणार नाही. मागेल त्याला शेततळे योजनेत कांचनताई सूर्यवंशीवर घोटाळ्याचे आरोप. सूत्राकडून समजलेल्या बातमीनुसार मागील वर्षी सरकारने आणलेल्या मागेल त्याला शेततळे या योजनेत झेडपी अध्यक्षा कांचनताई सूर्यवंशी यांनी घोटाळा केल्याचा आरोप माजी आमदार अंकुशराव पाटील यांनी केला आहे. कांचनताई सूर्यवंशी यांनी त्यांच्या पै पाहुण्यांना तसेच स्वतः देखील शेततळेचा खर्च मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे खराखुरा शेतकरी या योजनेपासून लांब राहिलेला आहे. या अंकुशरावाच्या तर ह्याचा मास दिवसेंदिवस वाढत चाललाय. ह्याची नांगी वेळीच ठेचली पाहिजे. त्याला बाजार समिती पाहिजे म्हणून आमच्या विरोधात जिथं तिथं गरळ ओकतोय. हा, आणि म्हणून तुझं नाव खराब करण्यासाठी ती तुला टार्गेट करते. ती म्हणजे एकदा का तुझं नाव खराब झालं तर पुढच्या टायमिंगला तुला कोणच मतदान करणार नाही. बरोबर ना मम्मी? कंचनताई नमस्कार. नमस्कार. एवढ्या सकाळी सकाळी तुम्ही काय प्रॉब्लेम आहे का? अहो काकी साहेब, शेतकऱ्यांचा दुसरा काय प्रॉब्लेम असणार आहे? बाजार समितीमध्ये आम्हाला पाहिजे तसा दर मिळेल ना. जेवढा खर्च केलाय तेवढा बी निघाना झालाय. हा, आता तुम्हीच सांगा आम्ही जगाव तरी कसं? म्हणून डायरेक्ट तुम्ही माझ्या विरोधात आंदोलन करणार होय? अहो काकी, हे आंदोलन तुमच्या विरोधात नाही. आमचं हे आंदोलन आमचं सरकारच्या विरोधात आहे. इथलं सरकार आम्हीच आहे हे डोक्यात फिट्ट करून ठेवायचं. काकी साहेब, मोठ्या आशेनं आम्ही तुमच्याकडे आलोय. झेडपी अध्यक्षपद बाजार समिती बी आपल्या पक्षाकडे आहे. तुम्हीच यातनं काहीतरी तोडगा काढला तर बरं होईल. नाही, तोडगा आम्ही काढू, पण हे आंदोलन आधी मागं घेतलं पाहिजे. अहो काकी, असं कसं माघार घेणार? आम्ही सर्व शेतकऱ्यांनी मिळून हे ठरवलेलं आहे. बाकीच्यांचं जाऊ द्या, पण तुम्ही आपल्या पक्षातले शेतकरी आहे, तुम्ही तरी जाऊ नका. अहो काकी साहेब, आता तुम्ही याच्यावर काहीतरी मार्ग काढा एवढंच म्हणणं आहे आमचं. नाहीतर हे आंदोलन अजून पेटल. चला येतो आम्ही. एकतर तो अंकुशराव त्याच्या पोरीला मोहर करून राजकारणातली पोळी भाजून घ्यायला लागलाय. तेव्हा काय बी करून मला हे आंदोलन मिटवलं पाहिजे, म्हणजे पक्षात माझं वजन बी वाढेल आणि त्या अंकुशरावचं नाक जागेवर ठेचलं जाईल. मम्मी, नक्की काय आहे ग तुझ्या डोक्यात? पृथ्वी, हे आंदोलन आता आपणच दडपायचं आणि त्याचं नेतृत्व तू करायचं. म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारता येतील. म्हणजे त्या अंकुशरावला चांगला धडा बी मिळेल आणि नेता म्हणून त्या वीरूऐवजी लोकांमध्ये तुझं नाव बी होईल. मम्मी, कसली जबराट आयडिया आहे ही. तुझ्या तर डोक्याचा ना नादच नाही. मी तयार आहे. तू फक्त पुढचा आदेश दे. हे पार पाडताल जबाबदारी. मम्मी, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्ही सगळे समजता ना, तेवढा हा सोपा विषय नाहीये. शेतकऱ्यांच्या दृष्टीने लई नाजूक विषय आहे. जरा जरी वाईच काही चुकलं ना तर आपल्याबद्दल असंतोष पसरायला वेळ लागणार नाही. माझा ऐक कांचन, वीरू शेतकऱ्यांच्यात असतोय. त्याला शेतकऱ्यांच्या खाचा खोचा आणि नसा माहीत आहे. तो सगळं समजून सांगेल शेतकऱ्यांना. तू त्याच्यावर ही जबाबदारी दे. पप्पा, तुम्ही माझं वडील आहे का दुश्मन? पृथ्वी, तुला मी असताना दुसरं कुणाचं काय बी ऐकायची गरज नाही. राहिला प्रश्न वीरूचा, हितनं पुढं त्याला कुठल्याही कामात आपण पुढं येऊ द्यायचं नाही. तो शेण गोळा करण्याच्या लायकीचा आहे आणि त्याला तेच करू दे. तू लाग तुझ्या तयारीला. मी हाय.